नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सकाळ सकाळ येऊन शिर्डीमध्ये पोहोचलो आहे। तर सकाळचे 6 वाजले आहेत। एकदम फ्रेश आणि हॅपी वाटते आहे। बघू शकतात आपण आता साईबाबाच्या मंदिरापर्यंत पोहोचलो आहे। तर आता आपण इकडनं ना रूम बघणार आहे आणि तिथे जाऊन फ्रेश होणार आहे आणि त्यानंतर आपण मंदिरात येणार आहे। तर आता आपण ना फ्रेश होऊन देवळात आलो आहे। तर सर्वप्रथम आपण आता आपले मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार आहे आणि चप्पल स्टँडवर ठेवून मग आपण साईबाबाचं दर्शन घ्यायला जाणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता वाटेत ना आपल्याला खूप सारे असे फुलं व इतर प्रसाद विकणारे भेटतात, पण आपल्याला काही त्यांच्याकडनं घ्यायचं नाही आहे। कारण कसं आहे ना, तिकडे जाऊन तुम्हाला ते आतमध्ये नेता येत नाही, कारण अलाउड नाही आहे मंदिरामध्ये। तसं इथे पाठी उडुपी एक्सप्रेसमध्ये खूप छान जेवण भेटते। तर इथे पण बघू शकतात शॉल आहेत, पेढे आहेत व इतर प्रसादाच्या वस्तू आहेत, हार आहेत मोठे मोठे। तर ते आपण जर घेऊन गेलो तर ते वेस्ट आहे, त्याच्यापेक्षा दक्षिणा टाकलेली सगळ्यात बेस्ट, म्हणजे मंदिराच्या कुठल्याही कामाला ते यूज होतं। तसं आता इथे बघू शकतात रूम, हॉल, लॉकर, बुकिंग ऑफिस आहे। तर इथे आपण आपला मोबाईल लॉकरमध्ये ठेवू शकतो। तसंच पुढे चपलांचं स्टँड आहे, तर तिथे आपण चपला ठेवून दर्शनासाठी जाऊ शकतो। तर आता आपण हे बॅक साईडला आलो आहे। आता ही जी क्यू दिसते आहे ते ही लाडू घेण्यासाठी आहे। शिर्डीतले जे प्रसाद आहे लाडवांचा तो इकडे भेटतो। तसंच बघू शकता तिथे आपला मकर दिसतोय साईबाबांचा मंदिराचा। तर शिर्डीत ना हे सर्वात जुनं असं कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याच्याखाली श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे। तर खूप सुंदर आणि छान असं मंदिर आहे हे पण, आणि हे सगळे मंदिरं आवारामध्येच आहे शिर्डीच्या। तर आपलं दर्शन सगळं एकत्र होऊन जातं। तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आपलं मारुती रायाचं। तर मंदिराच्या आतमध्ये ना कॅमेरा घेऊन जायला अलाउड नाही आहे, आपण बाहेरनच शूट केलं आहे। तर आता आपण आहे ना चावडीमध्ये पाय पडायला जाणार आहे। तर इथे आहे ना 2 लाईन असतात, एक महिलांची आणि एक पुरुषांसाठी वेगळी। तर दोन्हीकडे वेगळा वेगळा असं फोटो ठेवलेला आहे, म्हणजे एका साईडनं महिला दर्शन घेऊ शकतात आणि एका साईडनं पुरुष वर्ग दर्शन घेऊ शकतात। तसंच चप्पल वगैरे ठेवण्यासाठी बाहेर सोय आहे। आणि वेगळी लाईन केल्यामुळे ना दर्शन आपलं लवकर होते। इथे हाजी अब्दुल बाबास कॉटेज आहे। तर इथे लोक आवर्जून येतात, कारण इथे झाडा घातला जातो, त्यामुळे आपल्यावर काही भूत प्रेत किंवा काही करणी केलेली असेल तर ती झाडा घातल्यामुळे निघून जाते। त्यामुळे इथे लोक आवर्जून येतात शिर्डीत आल्यावर। तर अशा प्रकारे इथे ना असा मोराच्या पिसांनी झाडा घातला जातो, त्यामुळे आपल्याला कुठलीच नेगेटिव्ह एनर्जी लागत नाही। आणि ते बाबांना सांगितलं ते आपल्याला एक धागा वगैरे देतात मंत्रून। तसंच इथे आपण आता आलो द्वारकामाईमध्ये। तर तुम्ही सुद्धा द्वारकामाईचं दर्शन करून घ्या, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण बाहेरनंच शूट करतो आहे सगळे टेम्पल्स। आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। तुम्ही इकडनं बघू शकता साईबाबांची फ्रेम दिसते आहे। तर इकडेच आपली साईबाबांची धुनी आहे आतमध्ये, जी अखंड पेटत असते। तर इथे पाठी आहे ना वॉल ऑफ आर्ट केलेलं आहे, याच्यावर आय लव्ह साईबाबा असं लिहिलेलं आहे। तर खूप सुंदर वाटते। तर खूप लोक इथे येतात, फोटो क्लिक करतात, सेल्फीज काढतात, कारण हे एक मेमरी म्हणून आपल्याकडे सेव्ह राहतं। तसंच इथे पाठी बघू शकतात LED TV लावलेला आहे, याच्यावर आपल्याला साईबाबांचं दर्शन कॉन्स्टंट घडत असतं। परत आरती चालू असताना आपल्याला आरती सुद्धा साईबाबांची भेटते। तसंच हे एक्झिट पॉईंट आहे।
तर आता रात्र झालेली आहे आणि आम्ही पुन्हा द्वारकामाईमध्ये दर्शन घ्यायला आलो आहे. थोडा वेळ आम्ही रेस्ट केला कारण आम्ही सकाळी जेव्हा लवकर आलो होतो तर डिरेक्टली आम्ही देवळात आलो होतो. तर आता मी इकडनं दर्शन करून थोडंसं शॉपिंग करणार आहे कारण आम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा आहे, म्हणजे आम्हाला आमच्या नातेवाईकांना देता येईल. तसंच आता उद्या आम्ही आहे ना शनी शिंगणापूर आणि वणीदेवी हे विजिट करायला जाणार आहे. तर तिथे गेल्यावर सुद्धा आम्ही ब्लॉग बनवणार आहे. तर खूप सुंदर असं ते ठिकाण आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसंच तो ब्लॉग सुद्धा बघायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सुद्धा खूप छान अशी इन्फॉर्मेशन भेटेल. आणि आमचा जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.